पैठणमधील जायकवाडी धरणात 7,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू. धरणातील पाणीसाठा 45% पोहोचला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ. मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण. पावशी शेलटेवाडीतील घरांमध्ये शिरलं पाणी. गोंदिया जिल्ह्यात पावसाची संततधार कायम. 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. पेरणीला वेग. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप. 48 बंधारे अद्यापही पाण्याखाली. वाहतूक विस्कळीत, मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरात जोरदार पाऊस. पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती. कुडाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद. प्रवाशांची पाण्यातून वाहतूक. पुणे शहरासह घाट माथ्यावर पावसाची संततधार. खडकवासला धरणातून 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे उघडले. यंदाच्या आषाढीसाठी विठू रखुमाईसाठी खास वस्त्र. नाशिकमधून विठ्ठल रखुमाईला जाणार महावस्त्र. फडणवीसांच्या सूचनेच्या अनुषंगाने वस्त्र तयार. कौंडण्यपूर येथील मानाची रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात उत्साहात दाखल. विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखीची विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं उभं रिंगण पार. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. परिसर देखील भक्तिमय. संत तुकाराम महाराज पालखी आज बोरगाव इथून पीराची कुरोली इथे मुक्कामी पोहोचणार. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज पालख्या एकत्रित एकाच मार्गावर तोंडले भोंडले या ठिकाणी भेटणार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज पालखी तोंडले भोंडले या ठिकाणी एकत्र येणार. या ठिकाणी बंधुभेटीचा सोहळा. सोहळ्यानंतर माऊलींची पालखी भंडी शेगाव या ठिकाणी मुक्कामी जाणार. सांगलीच्या शिराळा तालुक्यात भात लागणीला वेग. धुळवाफ पेरणी न होऊ शकल्यानं शेतकऱ्याकडून चिखलात पेरणी. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा. फळपीक विमा योजनेच्या कालावधीत मुदतवाढ. पीक विमा काढण्यासाठी 6 जुलैपर्यंत अर्ज करता येणार. वाशिममध्ये रोहींकडून नुकत्याच उगवलेल्या सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी त्रस्त. प्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू. पाटण तालुक्यात भात लावणीला सुरुवात. पैठण शहरातील अनियमित पाणी पुरवठा, साचलेलं गटार आणि कचऱ्यांचे ढीग या विरोधात नगरपालिकेला इशारा. लवकर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार. महिला आंदोलकांनी दिला इशारा. धाराशिवमधील सावरगाव शाळा मोडकळीस. लोकशाही मराठीचा सातत्यानं पाठपुरवठा. प्रशासन खडबडून जागं झालं. लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. पिंपरी चिंचवड शहरातील नाशिक फाटा रोडवर भीषण अपघात. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने सिग्नलला थांबलेल्या 4 ते 5 चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. चारचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नागपूरच्या महफिल शॉपमध्ये गुन्हे शाखेची धाड. 3 लाख रुपये. गोरेगावच्या पूर्व म्हाडा कॉलनीमधील निसर्ग बिल्डिंग नंबर 9 मध्ये बिबट्याचा शिरकाव. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. 600हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस आयडीद्वारे नियुक्ती. शिक्षण संचालकाच्या समितीच्या प्राथमिक चौकशी अहवालात माहिती समोर. पुण्यातील सोसायटीत घुसून तरुणीवरील अत्याचाराची घटना संतापजनक. मुली आता घरातही सुरक्षित नाहीत. आरोपीला चौकात फाशी द्या. समाजसेविका तृप्ती देसाईंची मागणी. महसूल विभागातील प्रतिनियुक्ती पदावरील 29 अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश. अधिकारी वेळेवर दाखल न झाल्यास निलंबित होणार. यवतमाळमधील चिखलवर्धा पाटपांगरा गावाची
मार्गाची दुरावस्था, सततच्या पावसामुळे रस्त्याची चाळ, वाहन चालक आणि नागरिकांना त्रास, मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी. भाजपचा जिल्हाध्यक्ष असेल तर चौकशी होईल आणि काही आढळलं तर त्वरित काढून टाकण्यात येईल, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेवर प्रवासी संख्येत वाढ, जून महिन्यात 52,57,000 प्रवाशांनी केला प्रवास. बुलढाण्यातील टिपू सुलतान चौक ते तेलगू नगर रस्त्याची दुरुस्ती तसेच इक्बाल नगर परिसरातील विकास कामांची मागणी. अल मदीना फाउंडेशनचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. पालघरच्या वाडा तालुक्यात विद्यार्थ्यांचा वाहत्या पाण्याच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास, पाण्यात पडून अपघात होण्याची शक्यता, बंधाऱ्यावरून जाण्यासाठी पूल बांधून मिळावा, ग्रामस्थांची मागणी. कोल्हापुरात आश्रमशाळेतील मुलींच्या वसतिगृहात कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्या, राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या सूचना. गोंदियातील पांगोली नदीवरील पुलाची दुरावस्था, पुलावर जीवघेणा प्रवास अद्याप सुरूच, पुलावर पडलं मोठं भगदाड, प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्या, नागरिकांची मागणी. नांदेड सिटी आणि शिवणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यानं मुठा नदीच्या पात्रात वाढ, धरणातून 8,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरातील शांतिनिकेतन स्कूलजवळील रस्त्याची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या निषेधार्थ नागरिकांचं रस्त्यावर झोपून लक्षवेधी आंदोलन. सांगलीत औदुंबर इथं एनडीआरएफ कडून कृष्णा नदीत पूर बचाव प्रात्यक्षिक, नागरिकांना संभाव्य पूर परिस्थितीत बचावाच्या दृष्टीनं मार्गदर्शन. कोल्हापूरमध्ये रस्ता नसल्यानं रुग्णांना बैलगाडीचा आधार, गुडघाभर चिखलामुळे नागरिक त्रस्त, गरोदर महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल, रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिम शहरात घंटागाडी असताना नागरिकांकडून रस्त्याच्या शेजारी कचरा टाकला जातोय, सार्वजनिक ठिकाणी घाण, दुर्गंधीमुळे रोगराईचा फैलाव होण्याची शक्यता. सोलापूर शहरात भुयारी गटारीची कामं सुरू, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांनी केली कामाची पाहणी, काम पूर्ण झालेल्या ठिकाणी वाहतूक पूर्ववत करण्याच्या सूचना. रत्नागिरीतील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडला, पुलासाठी 23,75,00,000 रुपये मंजूर, अधिकचे 20 कोटी रुपये आवश्यक, 30 गावांसाठी हा पूल महत्वाचा. एसटी कर्मचाऱ्यांची 2,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वैधानिक देणी अद्याप थकीत, सरकार निधी कधी देणार, श्रीरंग बर्गे यांचा सरकारला सवाल. 100% सौर प्रकल्प स्थापन केलेल्या गावांची स्पर्धा, स्पर्धेत विजेत्या मॉडेल सोलर विजेलला 1 कोटी रुपयांचं बक्षीस, बुलढाण्यातून 15 गावांचा स्पर्धेत सहभाग. हिंगोली शहरात बोगस इंग्लिश स्कूल, शाळेची नोंदणीच नसल्यानं विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात, मागील 2 वर्षांपासून विना परवाना शाळा सुरू. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या हस्ते स्कॉलरशिप पोर्टलचं अनावरण, 50,000 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ, महिनाभरात स्कॉलरशिपचे पैसे होणार जमा. जालन्यात शेतकऱ्यांसह महिलांचं जलसमाधी आंदोलन, वादातून केदारखेडा इथे शेतात जाणारा रस्ता अडवल्यानं आंदोलन, रस्ता मोकळा करून देण्याची प्रशासनाकडे मागणी. सिल्लोडमधील कन्नडमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स कोसळलं, नगर परिषदेच्या मालकीची होती इमारत, अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. अहिल्यानगर शहरात लव्ह जिहादची घटना, युवतीची फसवणूक करून आंतरधर्मीय विवाह केला, पीडितेकडून गुन्हा दाखल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील उत्पादन शुल्क विभागाची अवैध ठिकाणांवर धडक कारवाई, 14,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकूण 229 गुन्ह्यांची नोंद. अकोल्यातील अकोटमध्ये सावत्र वडिलाने केली 9 वर्षाच्या मुलाची हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलिसांकडून आरोपीला अटक. बीडमध्ये गेल्या 5 महिन्यात 78 बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल, गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 गुन्ह्यांची वाढ. पाली रिसॉर्टमध्ये अश्लील व्हिडिओ फिल्मशूट करून पॉनसाईटवर विकणाऱ्या पती पत्नीला अटक, गोरेगावमधून आरोपींना अटक.
बदलापूरमध्ये वृद्धाची नाल्यात उडी मारत आत्महत्या, घटना सीसीटीव्हीत कैद. बीडमध्ये मुलानेच केली आईची हत्या. तरणरी गावात मुलाची आईला लोखंडी पाईपने मारहाण, डोक्यात मार लागल्यानं उपचारादरम्यान आईचा मृत्यू. नंदुरबारमध्ये शहादा शहरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. भर दिवसा टवाळखोरांनी काढली विद्यार्थिनींची छेड. विद्यार्थिनीच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. शहरात दामिनी पथक केवळ कागदावरच का, सवाल उपस्थित. धाराशिवमध्ये बँक मॅनेजरकडून चोरीचा बनाव. बँकेतील 25 लाख रुपयांची रक्कम लंपास. पोलीस तपासात प्रकार उघडकीस. पोलिसांकडून मॅनेजरला अटक तर रक्कम देखील जप्त. कोल्हापुरात कोयत्याच्या धाकाने वृद्धांना लुटणाऱ्या आरोपींना अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण विभागाची कारवाई. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नवी मुंबईतील हत्येच्या गुन्ह्यातील 14 वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक. 1,000 रुपयांच्या वाहनातून आरोपीने केली होती हत्या. भंडारात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू. विद्युत खांबावरील तारेला धक्का लागून मृत्यू. कांदिवलीमध्ये अभिनेत्रीच्या 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या. ट्युशनला जाण्यास सांगितलं म्हणून संतापून 57व्या मजल्यावरून घेतली उडी. रायगडच्या काशीद समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला. 3 दिवसांनंतर सापडला मृतदेह. परभणीच्या बाजार परिसरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार. नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मोकाट जनावरांच्या उपाययोजना करा, नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 गोवंशांची सुटका. दौलताबाद पोलिसांची कारवाई. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. संबंधितांवर गुन्हा दाखल. पुण्यात घोले रोडवर कारचा अपघात. घटनेत कारचं मोठं नुकसान. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरात नीलगाईचा धुमाकूळ. शेतकऱ्यांच्या कोवळ्या पिकाचं नुकसान. वनपरिक्षेत्र विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर. एसआयटीकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर. अभिनेता सोनू सूदकडून लातूरच्या शेतकऱ्याला मदतीचा हात. सोनू सूद शेतकऱ्याला मदत म्हणून बैल देणार. मराठी अभिनेत्री पूजा कातुर्डेला मुंबईत राहायला घर मिळेना. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवरून पोस्ट करत व्यक्त केला संताप. गोव्याहून पुण्याला येणाऱ्या विमानाच्या खिडकीची फ्रेम हवेतच निखळली. प्रवाशाकडून घटनेचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण. आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. भाविकांना सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बाबा बर्फानीचं दर्शन घेता येणार. पश्चिम आफ्रिकेतील मालीमध्ये दहशतवादी हल्ला. दहशतवाद्यांकडून 3 भारतीयांचं अपहरण. नागरिकांच्या तत्काळ सुटकेचं भारताचं माली प्रशासनाला आवाहन. नवी मुंबईच्या ऐरोली सेक्टरमध्ये निवासी सोसायटीमधील सुरक्षा भिंत कोसळली. घटना सीसीटीव्हीत कैद. 16व्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धेचं पहिल्यांदाच जतमध्ये आयोजन. उद्यापासून 6 जुलै दरम्यान स्पर्धा. आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं आयोजन. यंदाच्या आषाढीसाठी विठ्ठल रखुमाईसाठी खास वस्त्र. नाशिकमधून विठ्ठल रखुमाईला जाणार महावस्त्र. फडणवीसांच्या सूचनेच्या अनुषंगाने वस्त्र तयार. यवतमाळमध्ये पावसाचं पाणी नागरिकांच्या दुकानात शिरलं. पालिकेकडून रस्ते आणि नाले बांधकामात नियोजन नसल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान. धारावीमधील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी अदानींना देवनार डम्पिंग ग्राउंडची 110 एकर जमीन देणार. इथल्या 185 लाख टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका 2,368 कोटी खर्च करणार. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी महिलांचा लाभ बंद. 2,289 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला होता योजनेचा लाभ. धाराशिव एमआयडीसीसाठी संपादित केलेल्या 27 शेतकऱ्यांच्या जमिनी 13 वर्षांनंतर परत मिळणार. जमिनीसाठी शेतकऱ्यांची अनेकदा आंदोलनं. शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून जमिनी परत देण्याचा निर्णय. सर्वांना विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग बनवला जाणार. नितेश राणेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जातोय, राणेंचा आरोप. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर बांदा पुलावरून 4 चाकी 60 फूट खोल ओढ्यात कोसळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. वाहनातील 6ही युवक बचावले.
अहिल्यानगरमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकरांचा महिलांसोबत दारू पिऊन डान्स. महिलांसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पुण्यातील व्यक्तीकडून राज ठाकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मनसेची धडक. केदार सोमण यांना दिलं पोलिसांच्या ताब्यात. मनसे कार्यकर्त्यांचा सोमण यांच्या घराबाहेर राडा. ठाकरेंच्या शिवसेनेचे मामा राजवाडेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश थांबवला. सुनील बागुल यांचा पक्षप्रवेश देखील थांबवला. संजय राऊतांच्या एक्स पोस्ट नंतर पक्षप्रवेश थांबवला. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आज सुनावणी. पुण्यातील विशेष न्यायालयात सुनावणी. कोल्हापुरात गडहिंग्लज इथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पशुसंवर्धन विभागाला निर्देश. सोलापुरात वारकऱ्यांच्या सोयीसुविधांची चोख व्यवस्था. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलं दर्शन रांगेत जाऊन वारकऱ्यांची भेट. वारकऱ्यांच्या अडचणींची घेतली माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीतेंची नियुक्ती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाने नियुक्ती. मामा राजवाडेंची हकालपट्टी. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांची पक्षातून हकालपट्टी. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारवाई. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह 40 ते 50 जणांवर गुन्हे दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा. अमरावतीत भाजप आणि राष्ट्रवादीत वाद. माजी आमदार देवेंद्र भुयार यांची भाजप पदाधिकाऱ्याला धमकी. देवेंद्र भुयार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गृहमंत्री अमित शहा आजपासून पुणे दौऱ्यावर. अमित शहांच्या हस्ते उद्या पहिले थोरले बाजीराव पेशवेंच्या पुतळ्याचं अनावरण होणार. गणेश गीतेंची भाजपात घर वापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप कार्यालयात पक्षप्रवेश. राजभवनात महिला बालविकास विभागाच्या योजनांसंदर्भात बैठक पार. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी वन स्टॉप सेंटर आणि मिशन शक्ती योजनांचा घेतला आढावा. यावेळी मंत्री आदिती तटकरे उपस्थित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला सितारे जमीन पर चित्रपट. नागरिकांना देखील चित्रपट पाहण्याचं आवाहन. दिव्याज फाउंडेशनच्या वतीनं 15 शाळेतील विशेष विद्यार्थ्यांसाठी चित्रपटांचं स्क्रीनिंग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.